श्री U.D. पाटील, सहाय्यक प्राध्यापक, भूगोल विभाग, कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय पलूस, आपले स्वागत करीत आहेत. BA भाग 1 सेमिस्टर 2 भूगोल पेपर नंबर 2 मानवी भूगोल. Syllabus of Human Geography introduced from June 2018. Module 1st Human Geography, मानवी भूगोल. Module 2nd Population, लोकसंख्या. Module 3rd Settlement, वसाहती. Module 4th Agriculture. यामध्ये आपण पहिल्या प्रकरणाचा अभ्यास करीत आहोत. मानवी भूगोल विषय प्रवेश. मित्रांनो, यामध्ये आपण ह्युमन जिओग्राफी मॉड्यूल 1 मध्ये मीनिंग अँड डेफिनेशन ऑफ ह्युमन जिओग्राफी म्हणजे मानवी भूगोलाचा अर्थ, मानवी भूगोलाची व्याख्या, नेचर ऑफ ह्युमन जिओग्राफी, मानवी भूगोलाचे स्वरूप, स्कोप ऑफ ह्युमन जिओग्राफी, मानवी भूगोलाची व्याप्ती, ब्रँचेस ऑफ ह्युमन जिओग्राफी, मानवी भूगोलाच्या शाखा, इम्पॉर्टन्स ऑफ ह्युमन जिओग्राफी, मानवी भूगोलाचे महत्त्व, या गोष्टींचा अभ्यास या प्रकरणामध्ये आपण करणार आहोत. यामध्ये मित्रांनो, भूगोल म्हणजे काय याचा आपण अभ्यास केलेला आहे आणि यामध्ये आपण इरॅटोस्थेनिस यांनी जिओग्राफी ही संज्ञा जिओ आणि ग्राफीन या दोन शब्दापासून, जे की ग्रीक भाषेतून आलेले आहेत, तयार झाल्याचं सांगितलेलं आहे. आणि मित्रांनो, जिओ म्हणजे अर्थ आणि ग्राफी म्हणजे स्टडी ऑफ द अर्थ असा त्याचा अर्थ होतो. त्यानंतर मित्रांनो, आपण भूगोल म्हणजे काय पाहिल्यानंतर भूगोलाच्या दोन प्रमुख शाखांचा आपण थोडक्यात परिचय करून घेतलेला आहे. त्यामध्ये प्राकृतिक भूगोल, मानवी भूगोल. प्राकृतिक भूगोलामध्ये अजैविक भूगोल आणि जैविक भूगोल या पुन्हा दोन शाखा पडतात. यांचा आपण अभ्यास विस्ताराने केलेला आहे. त्यानंतर मित्रांनो, मानवी भूगोल, सामाजिक भूगोल, आर्थिक भूगोल, ऐतिहासिक भूगोल, राजकीय भूगोल या मानवी भूगोलाच्या प्रमुख 4 शाखा आहेत व इतरही काही शाखांचा अभ्यास किंवा ओळख आपण करून घेतलेली आहे. आणि आता आपण मानवी भूगोलाच्या प्रमुख शाखांचा अभ्यासही करीत आहोत. मानवी भूगोलाची ऐतिहासिक पार्श्वभूमी अगदी प्राचीन काळापासून ते आधुनिक मानवी भूगोलाचे जनक फ्रेडरिक रॅडझेल इथपर्यंतचा ऐतिहासिक आढावा आपण घेतलेला आहे. त्यानंतर आपण मानवी भूगोलाच्या व्याख्या एलन सॅम्पल, हंटिंग्टन, व्हाईट व रेनर, J.H.G. लबॉन, जीन्स ब्रुन्स, फ्रेडरिक रॅडझेल या मित्रांनो तज्ञांच्या व्याख्या आपण अभ्यासल्या. त्यानंतर आपण मानवी भूगोलाचे स्वरूप अभ्यासलेला आहे. त्यामध्ये एकात्मतेचे स्वरूप, परिवर्तनशील स्वरूप, गतिशील स्वरूप, परस्पर संबंधात्मक स्वरूप आपण अभ्यासलेलं आहे. मानवी भूगोलाची व्याप्ती किंवा क्षेत्र किंवा विषय सामग्री ही आपण अभ्यासली. त्यामध्ये मानवी भूगोलाच्या व्याप्ती संबंधी काही भूगोल तज्ञांनी मानवी भूगोलातील विषयांचे 3 वेगवेगळे विभाग पाडलेले आहेत. ते 3 वेगळे विभाग मानव व त्याचे सामाजिक जीवन, मानवाचा प्राकृतिक घटकाशी असलेला संबंध, सामाजिक व प्राकृतिक घटकांचा संबंध याचा अभ्यास आपण केलेला आहे. मानवी भूगोलाची व्याप्ती, क्षेत्र, विषय सामग्री याच्यामध्ये बिडाल डी ला ब्लाश यांनी मानवी भूगोलाची जी काही विभागणी आहे
ही 5 विभागात केलेली आहे. लोकसंख्या, मानवाचे सांस्कृतिक जीवन, वाहतूक, पर्यटन, मानव जाती व शहरे यांचा आपण अभ्यास केला. जीन ब्रुन्स यांनी मानवी भूगोलाची 3 विभागात विभागणी केलेली आहे. वसाहती व रस्ते, वनस्पती, प्राणी, शेती व पशुपालन, मृदा, वनस्पती, प्राणी व खनिजे यांचा अभ्यास. या 3 विभागांचाही आपण परिचय करून घेतलेला आहे. डिमॉन्जिया यांनी मानवी भूगोलाची 3 विभागात विभागणी केलेली आहे. मानव, मानवाचे व्यवसाय, वसाहती यांचाही आपण परिचय करून घेतलेला आहे. फिंच त्रिवार्था यांनी मानवी भूगोलाचे 3 विभागात विभागणी केली आहे. प्राकृतिक घटक, लोकसंख्येचे वितरण, सांस्कृतिक घटक व त्याचे महत्त्व, याही 3 विभागांचा आपला परिचय झालेला आहे. व्हाईट व रेनर यांनी मानवी भूगोलाची 5 विभागात विभागणी केलेली आहे. लोकसंख्या, त्याचे वितरण, प्राकृतिक घटक, मानवी वसाहती, वाहतूक, शक्ती साधने या सर्व घटकांचा आपण परिचय करून घेतलेला आहे. परापेलिओ यांनी मानवी भूगोलाची 3 विभागात विभागणी केली. मानवी जीवन, मानव व पर्यावरण, मानवाच्या विकासाकरिता आवश्यक असलेले घटक, या सर्व विभागांचा आपण परिचय करून घेतल्यानंतर एकंदरीत मानवी भूगोलाची विषय सामग्री पुढील प्रमाणे आहे. त्याच्यामध्ये मानव व प्राकृतिक संबंध, मानव जाती, लोकसंख्या, मानवी व्यवसायाचा प्रभाव, मानवाची अर्थव्यवस्था, भूमी उपयोजन, मानवी वसाहती, विकास योजना, सामाजिक संघटन, राजनीतिक प्रशासन, अशा या घटकांचा आपण मित्रांनो अभ्यास केल्यानंतर आपण मानवी भूगोलाच्या प्रमुख शाखा ज्या आहेत, ऐतिहासिक भूगोल, सामाजिक भूगोल, आर्थिक भूगोल, राजकीय भूगोल यांचा आपण अभ्यास केला. आणि मित्रांनो, यामध्ये विशेषतः आपण जे काही शाखा आहेत, या शाखामध्ये एक शेवटची जी शाखा आहे राजकीय भूगोल, याचा अभ्यास आपण करीत होतो किंवा सुरू करणार आहोत. तेव्हा आपण राजकीय भूगोलाची थोडीशी ओळख करून आपण इतर जे काही मानवी भूगोलाच्या उपशाखा आहेत त्या उपशाखांच्याकडे आपल्याला मित्रांनो जायचं आहे. पहा, यामध्ये आपण राजकीय जो भूगोल आहे यामध्ये महत्त्वपूर्ण गोष्ट एक आहे. ती कोणती आहे की मानवाची जी काही प्रशासकीय यंत्रणा आहे, मानवी जीवन जसजसं विकसित होत गेलं तसतसं मित्रांनो प्रशासकीय व्यवस्था सुधारत गेलेली आपल्याला पाहायला मिळते. मानवी जीवनावर राजकीय परिस्थितीचा प्रभाव प्राचीन काळापासून ते आतापर्यंत पडलेला आहे किंवा पडत आलेला आहे. आपल्या देशांच्या जे काही सीमांचे ज्ञान, इतर देशांच्या सीमांशी संबंध, सीमांची स्थिती, निरनिराळ्या राष्ट्रातील कायदे, आर्थिक स्थिती, आर्थिक धोरण, परदेशी धोरण, अंतर्गत धोरण इत्यादी राजकीय विषय असतात. आणि या राजकीय विषयांचा मित्रांनो अभ्यास मानवी भूगोलाच्या या राजकीय भूगोल या विषयामध्ये केला जातो. जर्मनीत या विज्ञानाच्या साहाय्याने साम्राज्य निर्मितीसाठी अन्य देश हस्तगत करण्याच्या योजना तयार केल्या गेल्या. या विज्ञानाच्या साहाय्याने आपण शांती आणि आंतरराष्ट्रीय संदर्भाच्या योजना तयार करू शकतो. राष्ट्र हे मानवी संघटनेचे एक उत्कृष्ट रूप आहे. वास्तविक सर्व कामाकरिता राष्ट्र एक मानवी विभाग आहे, कारण कोणताही मनुष्य या जगात राष्ट्रीय सीमा ओलांडून काहीच करू शकत नाही. एका देशातून दुसऱ्या देशामध्ये जाण्यास पारपत्राची, ज्याला आपण पासपोर्ट म्हणतो मित्रांनो, किंवा संबंधित देशाच्या प्रदेशाचा परवाना, ज्याला आपण मित्रांनो व्हिसा किंवा निर्गमन परवाना असे म्हणतो, याची गरज आपल्याला भासते. म्हणजेच मित्रांनो आपला जो देश असतो ती देश एक किंवा राष्ट्र एक उत्कृष्ट संघटना आहे आणि या अंतर्गतच मानवाला
आपल्या कर्तृत्वाची झळाळी दाखवायची असते. त्याच्या बाहेर जाऊन जर आपल्याला काही करायचं झालं तर अनेक गोष्टी आडव्या येतात. त्याच्यामध्ये दुसऱ्या देशात जाण्यासाठी पासपोर्ट, व्हिसा या गोष्टींची आवश्यकता असते. याशिवाय मित्रांनो, विदेशात राहताना मनुष्यास त्याच्या मनाप्रमाणे राहता येत नाही आणि त्या देशातील सरकारने त्यास दोषी ठरवल्यास त्यास परत पाठवू शकते. तरी परदेशात भाषा, वस्त्र, खाद्य, रीतिरिवाज इत्यादी गोष्टींची भिन्नता असूनही मनुष्य अनेक असुविधा पत्करतो. या गोष्टी आपल्याला राजकीय भूगोलाशी संबंधित आपल्याला आहेत आणि या आपल्याला स्पष्ट करतात की राजकीय भूगोलामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टींचा अभ्यास होतो आणि याचं असणारं जे काही महत्त्व आहे राजकीय भूगोलाचं किंवा राज्यशास्त्राचं किंवा राजकीय परिस्थितीचं महत्त्व आपण या ठिकाणी विशद केलेलं आहे. या सर्व गोष्टी ज्या आपण पाहिल्या यावरून आपल्याला स्पष्ट होते की राजनीती, परस्पर संबंध हे मित्रांनो राजकीय भूगोलाच्या अभ्यासाचे विषय आहेत. आणि मित्रांनो, आपण पाहतो की विविध देशामध्ये किंवा जगामध्ये विविध प्रकारची राजकीय परिस्थिती असते. काही ठिकाणी गणतंत्र असतं तर काही ठिकाणी राजकीय जी काही राजेशाही म्हणू राजेशाही पद्धत असते तर काही ठिकाणी हुकुमशाही पद्धत आपल्याला पाहायला मिळते. आज जगामध्ये आपण बघतो की बरेच देश स्वतंत्र झालेले आहेत. जसं की 15 ऑगस्ट 1947 रोजी ब्रिटिशांच्या अंमलाखालून हा देश स्वतंत्र झाला आणि स्वातंत्र्य देताना ब्रिटिशांनी भारताची फाळणी केली आणि 2 देश उदयास आणले आणि या दोन्ही देशांना त्यांनी अशा प्रकारचं एकसंघ नाही तर खंड पाडून स्वातंत्र्य दिलेलं आपल्याला पाहायला मिळतं. तर पूर्वी भारताची जी काही पश्चिम सीमा अफगाणिस्तान पर्यंत होती या विभाजनाचा आधार जमीन व लोकसंख्या हे होते. जे मित्रांनो, जी काही फाळणी झाली भारत पाकिस्तान याच्यामध्ये विशेषतः प्रदेश व लोकसंख्या ही होते. विशेषतः मुस्लिम लोक जे ते जास्त होते तो भाग पाकिस्तानच्या वाट्याला गेला आणि त्यामुळे भारताच्या पश्चिमेस पाकिस्तान, सध्याचा पाकिस्तान व पूर्वेस पूर्व पाकिस्तान म्हणजेच मित्रांनो सध्याचा बांगलादेश, अशा प्रकारे भारताची भूसीमा खूप वाढली व जलसीमा कमी झाली. पाकिस्तानची जी काही मित्रांनो स्थिती देखील शोचनीय आहे. विभाजनानंतर काश्मीरची समस्या आपल्याला उभा राहिलेली पाहायला मिळते. हे सर्व विषय मित्रांनो या ठिकाणी सांगण्याचा एकच उद्देश आहे की ब्रिटिश जेव्हा इथून निघून गेले तेव्हा आपल्याला काय करून गेले की दोन देश निर्माण करून गेले. तेही मित्रांनो कसे की भारताच्या एका बाजूला एक पूर्व पाकिस्तान, दुसऱ्या बाजूला एक पश्चिम पाकिस्तान, अशा प्रकारचं बीज पेरून गेले आणि मध्ये भारत आणि त्यामधून पुन्हा मग पूर्वेस जो पाकिस्तान होता त्या पाकिस्तानमधून स्वतंत्र एक देश निर्माण झाला, त्याला आपण सध्याचा बांगलादेश असं म्हणतो. तर मग एका देशाचे जो पूर्वीचा हिंदुस्थान किंवा भारत देश होता त्याचं आज आपण पाहतो की भारत, पाकिस्तान, बांगलादेश असे 3 देश झाले. हे सर्व राजकीय भूगोलाचे विषय आहेत आणि या पाठीमागं जो उद्देश होता तो इंग्रजांचा शुद्ध नव्हता मित्रांनो आणि त्यांनी अशा प्रकारचे खत पाणी घालून ह्या एकसंघ असणाऱ्या हिंदुस्थानचे ते तुकडे करून गेले, यात काहीच मित्रांनो शंका नाही. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय जे काही संबंध आहेत हे संबंध करून घेण्यासाठी सुद्धा आपल्याला या राजकीय भूगोलाचा आधार घ्यावा लागतो. मित्रांनो, आपण अनेक ज्या काही गोष्टी आहेत या गोष्टी आपण आंतरराष्ट्रीय गोष्टी सुद्धा या राजकीय भूगोलाच्या साहाय्यानं आपण परिचित करून घेऊ शकतो आणि त्यातील अनेक गोष्टीमध्ये भौगोलिक गोष्टींचा प्रभाव किंवा भौगोलिक गोष्टींचा
जी काही सहभाग हा मोठा असलेला आपल्याला पाहायला मिळतो. या सर्वांची माहिती किंवा या सर्व गोष्टींचा समावेश आपल्याला राजकीय भूगोलामध्ये होतो किंवा हे सर्व आपण जी काही माहिती पाहिली ही सर्व माहिती राजकीय भूगोलाचे अविभाज्य अंग आहेत असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. अशा प्रकारे मित्रांनो मानवी भूगोलाच्या ज्या काही प्रमुख 4 शाखा आहेत या 4 शाखांचा आपण अभ्यास केलेला आहे. यानंतर मित्रांनो मानवी भूगोलाच्या ज्या काही इतर शाखा आहेत त्या इतर शाखामध्ये आपल्याला लोकसंख्या भूगोल ही एक शाखा आहे. तर मित्रांनो लोकसंख्या भूगोल ही शाखा जी आहे ही शाखा मित्रांनो सामाजिक भूगोल आपण जे काही भूगोलाच्या या 4 शाखा पाहिल्या याच्यामध्ये जी काही सामाजिक भूगोल आहे या सामाजिक भूगोलाची ही लोकसंख्या भूगोल ही एक मित्रांनो शाखा आहे. आणि या लोकसंख्या भूगोलामध्ये लोकसंख्येची वाढ, लोकसंख्येचं असणारं वितरण, लोकसंख्येचं असणारं धोरण, लोकसंख्या वाढीचे असणारे सिद्धांत, लोकसंख्येची असणारी रचना, लोकसंख्येचं असणारे जे काही वेगवेगळ्या देशातील समस्या जसं की विकसनशील देशातील लोकसंख्येच्या समस्या, विकसित देशातील लोकसंख्येच्या समस्या किंवा अविकसित देशातील लोकसंख्येच्या समस्या, अशा अनेक गोष्टींचा समावेश मित्रांनो या लोकसंख्या भूगोलामध्ये होतो. आणि लोकसंख्या भूगोल ही सामाजिक भूगोलाची महत्त्वपूर्ण शाखा आहे. त्यानंतर आपण लोकसंख्या भूगोलाच्या साहाय्यानं जी काही जगभरामध्ये जी काही लोकसंख्या असते आणि त्या ठिकाणी जगामध्ये आपण राजकीय भूगोलामध्ये पाहिलं की वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची राजकीय परिस्थिती असते. काही ठिकाणी लोकशाही असते तर काही ठिकाणी राजेशाही असते तर काही ठिकाणी हुकुमशाही असते. तर या सर्व ठिकाणी जी काही लोकसंख्याचा अभ्यास आहे हा लोकसंख्येचा अभ्यास मित्रांनो त्या ठिकाणी होतोच होतो. म्हणजे कोणत्याही असं नाहीये की एखाद्या ठिकाणी लोकसंख्येचा अभ्यास होतो एखाद्या ठिकाणी होत नाहीये असं नाही. तर त्या मग सर्व ठिकाणी लोकसंख्येचा अभ्यास होतो आणि त्या ठिकाणचं लोकसंख्येचं धोरण हे वेगळं वेगळं असतं आणि त्याला कारणीभूत त्या ठिकाणची भौगोलिक परिस्थिती त्या ठिकाणची सामाजिक परिस्थिती असते हे आपण समजून घेतलं पाहिजे. उदाहरणार्थ की काही भौगोलिक परिस्थितीमुळं विशेषतः अमेरिकेसारख्या देशामध्ये किंवा युरोपियन कंट्रीज ह्या छोट्या असल्यामुळं परंतु त्या ठिकाणी लोकसंख्या तरी सुद्धा कमी आहे. तर हे कमी असण्याचं कारण किंवा ज्या आपण बघतो ऑस्ट्रेलियामध्ये लोकसंख्या कमी आहे आणि घनता पण कमी आहे. अमेरिकेमध्ये लोकसंख्या पण कमी आहे घनता पण कमी आहे. युरोपमध्ये लोकसंख्या कमी आहे परंतु घनता जास्त आहे. कारण त्या ठिकाणी काय होतं मित्रांनो की प्रदेश लहान आहे परंतु लोकसंख्या ही कमी आहे. तर ह्या अशा विविध ठिकाणी लोकसंख्येचं धोरण मग वेगळं वेगळं आपल्याला पाहायला मिळतं. ऑस्ट्रेलियासारख्या देशामध्ये अमेरिका किंवा ज्याला आपण USA म्हणतो यासारख्या देशामध्ये आपण लोकसंख्या जी आहे या लोकसंख्येचे काही धोरण आहे हे धोरण वेगळं आहे. तिथं लोकसंख्या वाढीस प्रोत्साहन दिलं जातं. तर भारतासारखे जे काही देश आहेत या देशामध्ये लोकसंख्येचं धोरण मित्रांनो कसं असतं हे लोकसंख्येचं धोरण आपल्याला त्या ठिकाणी लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी लोकसंख्येचं धोरण राबविलं जातं. परंतु हे भारतातील धोरण हे कसं असतं प्रेमाचं असतं कारण या ठिकाणी लोकशाही आहे. परंतु चायनासारख्या देशामध्ये जिथं आपण काय म्हणतो की कम्युनिस्ट राष्ट्र आहे तर तिथं एकाधिकारशाही आहे आणि तिथं मात्र लोकांना त्या ठिकाणच्या प्रशासनाचं ऐकावंच लागतं. मग त्या ठिकाणच्या प्रशासनाचा रूल असतो आणि काय रूल असतो त्या रूल प्रमाणेच तिथं लोकसंख्येचं धोरण कडकपणे राबवलं जातं की एका कपलला किंवा आपण म्हणतो की एका जोडप्याला एकच अपत्य अशा प्रकारचं धोरण लोकसंख्येच्या संदर्भात चायनाचं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे हे वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळ्या प्रकारची धोरणं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. हे सर्व लोकसंख्या भूगोलामध्ये अभ्यासलं जातं. त्यानंतर मित्रांनो कृषी भूगोल ही आपण पाठीमागच्या क्लासमध्ये पाहिलेलं आहे की आर्थिक भूगोलाची शाखा आहे. वाहतूक भूगोल ही आर्थिक भूगोलाची शाखा आहे. व्यापार भूगोल ही आर्थिक भूगोलाची शाखा आहे. आणि या तिन्ही शाखांचा आपण अभ्यास पाठीमागं जे आपण
पाहिलं, कोणती आपण पाहिली शाखा? आर्थिक भूगोल ही शाखा पाहिली. या आर्थिक भूगोलामध्ये या शाखांचा आपण मित्रांनो अभ्यास केला. याशिवाय आपण साधन संपत्ती भूगोलाचा सुद्धा पाठीमागच्या आर्थिक भूगोलामध्ये आपण अभ्यास केलेला आहे. पहा, त्याचबरोबर पहा, पर्यटन भूगोल ही सुद्धा आर्थिक भूगोलाची शाखा आहे आणि वसाहती भूगोल ही स्वतंत्र शाखा आहे, मानवी भूगोलाची स्वतंत्र उपशाखा आहे मित्रांनो. तर या ज्या काही वरच्या शाखा आहेत आपण कृषी भूगोल, वाहतूक भूगोल, व्यापार भूगोल, पर्यटन भूगोल, साधन संपत्ती भूगोल, या सर्व मित्रांनो जी काही मानवी भूगोलाच्या प्रमुख शाखामध्ये आर्थिक भूगोल आहे, या आर्थिक भूगोलाच्या या शाखा आहेत मित्रांनो. आणि वसाहती भूगोल ही स्वतंत्र शाखा असून वसाहती भूगोलाच्या पुन्हा 2 शाखा मित्रांनो पडतात. त्याच्यामध्ये एक आहे की ग्रामीण वसाहत, अर्थात या वसाहती भूगोलामध्ये त्याचा अभ्यास आपण करतो. आणि मात्र आपण या वसाहती भूगोलाची पुन्हा एक उपशाखा पडते, ती आहे नागरी भूगोल. आणि या नागरी भूगोलाचा अभ्यास सुद्धा आपण मित्रांनो कशामध्ये करतो? मानवी भूगोलाच्या इतर शाखामध्ये याचा अभ्यास आपण करीत आहोत. अशा प्रकारे मानवी भूगोलाच्या प्रमुख शाखा व मानवी भूगोलाच्या इतर शाखांची ओळख या ठिकाणी आपण करून घेतलेली आहे. आणि यानंतर मित्रांनो आपण पोहोचतोय ते या प्रकरणाच्या शेवटच्या टप्प्यात, ते म्हणजे मानवी भूगोलाचे महत्व. काय आहे मानवी भूगोलाचं महत्व? हे विविध मुद्दे या ठिकाणी आपण स्पष्ट केलेले आहेत. पहा, भूगोलशास्त्राच्या विकासासाठी, अर्थात या संदर्भात आपण चर्चा कुठं केलेली आहे की मानवी भूगोल आणि प्राकृतिक भूगोल अशा भूगोलाच्या 2 प्रमुख शाखा आहेत. कोणत्या कोणत्या? एक आहे प्राकृतिक भूगोल, दुसरी आहे मानवी भूगोल. या 2 शाखांच्या आधारे आपण काय करतोय की भूगोलाचा विस्तार करतोय किंवा भूगोलाचा विकास करतोय. त्या 2 शाखांमधील मानवी भूगोलाच्या सुद्धा आपण अनेक शाखा पाहिल्या, की जसं आपण ऐतिहासिक भूगोल पाहिली किंवा सामाजिक भूगोल पाहिली किंवा आर्थिक भूगोल पाहिली किंवा आपण राजकीय भूगोल पाहिली, ह्या प्रमुख शाखा पाहिल्या. इतरही आपण शाखा पाहिल्या, त्याच्यामध्ये लोकसंख्या भूगोल आपण पाहिलं किंवा मित्रांनो आपण इतर शाखांच्या मध्ये आत्ताच आपण पाहिलं की कृषी भूगोल, वसाहत भूगोल, व्यापार भूगोल, पर्यटन भूगोल, साधन संपत्ती भूगोल, वसाहती भूगोल, नागरी भूगोल, या सर्व शाखा म्हणजे मित्रांनो मानवी भूगोलाचा विकास आहे. आणि मानवी भूगोलाचा विकास म्हणजे मित्रांनो भूगोलशास्त्राचा विकास आहे. तर मानवी भूगोल हे मित्रांनो भूगोलशास्त्राच्या विकासाला हातभार लावतो असं आपण म्हणू शकतो. याशिवाय मित्रांनो की मानवी जीवनासाठी सुद्धा हे मानवी भूगोलशास्त्र आहे, हे काय करतं? मानवी जीवनासाठी अत्यंत उपयुक्त आहे. की जगामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मानव, वेगवेगळ्या प्रकारच्या जाती, वेगवेगळ्या प्रकारचे धर्म, वेगवेगळ्या प्रकारच्या पंथ, वेगवेगळ्या प्रकारच्या भाषा, वेगवेगळ्या प्रकारचे वस्त्र, वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला आहाराची पद्धती, वेगवेगळ्या प्रकारचे निवारे, हे सर्व जी काही विविधता आहे, ही विविधता किंवा आपल्याला जी काही मानवी जीवनासाठी जी काही विविधता आहे, ही विविधता कोणी बहाल केली? तर भूगोलानं बहाल केली. म्हणून याचा आपण असं म्हणूया की मानवी भूगोलाचं मानवी जीवनासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असं योगदान दिलेलं आहे. मानवी भूगोलानं मानवी जीवनाचा विकासासाठी किंवा मानवी जीवनाच्या अनेक पैलूंचा अभ्यास करण्यासाठी किंवा मानवी जीवनातील विविधतेचं दर्शन घडवण्यासाठी मानवी भूगोलानं योगदान दिलेलं आहे. हे मानवी भूगोलाचं महत्त्वच आहे मित्रांनो. यानंतर साधन संपत्तीच्या नियोजनासाठी कुठं कशा प्रकारची लोकसंख्या आहे, कुठं कशा प्रकारची साधन संपत्ती आहे आणि त्या साधन संपत्तीची देवाणघेवाण कशा प्रकारे केली पाहिजे, त्याचं नियोजन कसं केलं पाहिजे, त्याचं जे काही संवर्धन आहे, त्याची जोपासना आहे, ही कशा प्रकारे केली पाहिजे, त्याला आपण मॅक्झिमम युटिलायझेशन आपण म्हणतो. आणि या सर्व गोष्टी ज्या आहेत, या सर्व गोष्टी साधन संपत्तीच्या नियोजनामध्ये केले जातात. आणि या साधन संपत्तीच्या नियोजनामध्ये एक शाश्वत विकास, साधन संपत्तीचा शाश्वत विकास, अशाही काही संकल्पनांचा उदय झालेला आहे. त्या सर्व गोष्टी मित्रांनो या मानवी भूगोलाच्या साह्यातून राबवणं आपल्याला शक्य होतं आणि याचं नियोजन करणं शक्य होतं. म्हणजे कुठं कशा प्रकारचं मानवाचं वितरण झालेलं आहे आणि कुठं कशा प्रकारचं साधन संपत्तीचं वितरण झालेलं आहे, या सर्व गोष्टींचा
अंदाज आपल्याला मानवी भूगोलाच्या अभ्यासातून येतो आणि आपण त्याचं योग्यरित्या काय करू शकतो की नियोजन करू शकतो. त्यानंतर पहा आंतरसंबंधीचे ज्ञान. यासाठी तर आपण वारंवार आपण पाहिलेलं आहे की उदाहरणार्थ पहा प्राकृतिक घटक आणि मानव. प्राकृतिक घटकामध्ये मग आपण पाहिले की भूरचना आहे, हवामान आहे, मृदा आहे, वनस्पती आहे, प्राणी आहे इत्यादी. या सर्वांचा मानव किंवा मानवाचं असणारं जीवन, मानवाच्या असणाऱ्या गरजा, या सर्वांशी एकमेकांचा असणारा संबंध, याचं ज्ञान मित्रांनो आपल्याला मानवी भूगोलातून प्राप्त होतं. हे सुद्धा एक मानवी भूगोलाचं महत्व आहे. त्याचबरोबर भिन्नता समजून घेण्यासाठी आत्ताच मी आपल्याला सांगितली विविध प्रकारच्या भिन्नतेचा मी आपल्याला काय केलेला आहे की या ठिकाणी आपल्याला माहिती सांगितलेली आहे मित्रांनो. तर ही जी काही भिन्नता आहे, ही भिन्नता समजून घेण्यासाठी आपण महत्वपूर्ण गोष्ट म्हणजे की मानवी भूगोल आपल्याला काय करतं, सहाय्य करतं. पहा त्याचबरोबर पहा आपण प्रादेशिक नियोजनासाठी आत्ताच आपण पाहिलं की साधन संपत्तीचं नियोजन किंवा मानवाचं असणारं जे काही वितरणाचं नियोजन, या सर्व गोष्टीच्या साह्यानं आपण प्रदेशाचं नियोजन करू शकतो किंवा एखाद्या राष्ट्राचं नियोजन करू शकतो किंवा मित्रांनो एखाद्या पूर्ण खंडांचं सुद्धा आपण नियोजन करू शकतो. हे मानवी भूगोलाचं एक आपल्याला हातभार आहे किंवा मानवी भूगोलाचं आपल्याला काय योगदान प्राप्त झालेलं आहे. कारण मानवी भूगोलाशिवाय हे शक्य नाही. मानवाचं वितरण, साधन संपत्तीचं वितरण याच्या आधारित आपण मित्रांनो काय करणार आहोत, प्रादेशिक नियोजन करणार आहोत आणि ह्या सर्व मानवी भूगोलाच्या साह्याने हे शक्य आहे. पहा याचबरोबर पहा राष्ट्राच्या आर्थिक विकासासाठी सुद्धा मानवी भूगोल अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. कारण राष्ट्रामध्ये उपलब्ध असणारी मानवांची संख्या किंवा लोकसंख्या, राष्ट्रामध्ये उपलब्ध असणारी साधन संपत्ती, राष्ट्रामध्ये उपलब्ध असणारं जे काही आतापर्यंत उपभोग घेतलेल्या साधन संपत्तीचा आराखडा किंवा आता वर्तमान काळात आपल्याला लागणारी साधन संपत्ती आणि भविष्य काळासाठी आपण कशा प्रकारे साधन संपत्तीचं नियोजन करणार आहोत, या सर्व गोष्टी आहेत. या सर्व गोष्टींचा मित्रांनो राष्ट्राच्या आर्थिक विकासामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतात आणि त्यावरून आपण राष्ट्राचे जे काही विकास आहे हा विकास आपण साधत असतो. पहा त्याच्यानंतर मित्रांनो की जगाच्या कल्याणासाठी सुद्धा जी काही मानवी भूगोल आहे, विशेषतः मानवी भूगोलामध्ये जगाचं जे काही कल्याण आहे हे कल्याण समाविष्ट आहे असं आपण म्हणू शकतो. कारण मित्रांनो की आपण वेळोवेळी मानवाची असणारी काही चालीरीती, रूढी, परंपरा यांचा असणारा जे काही निसर्गाशी संबंध आणि त्याच्यामध्ये प्रतिकूल संबंध आणि अनुकूल संबंध, यातून आपल्याला जगाचं कल्याण साधता येतं. म्हणजे प्रतिकूल जे काही आपल्याला संबंध असतो त्यामध्ये काय होतं मित्रांनो की उदाहरणार्थ अति जंगलतोड किंवा अतिवृक्षतोड त्याला आपण म्हणतो, यामुळे जगाचं कल्याण होणार आहे का, तर इथं प्रतिकूल परिणाम होणार आहे. तर हा प्रतिकूल परिणाम कसा टाळायचा, या गोष्टी या ठिकाणी आपल्याला लक्षात येतात आणि त्यातून आपण काय करू शकतो, लोकांचं प्रबोधन करू शकतो आणि वृक्षतोडी संदर्भात आपण कायदेही केले आहेत आणि जगाचं कल्याण आपण करू शकतो. अशाच प्रकारे प्रदूषणासंदर्भातही करू शकतो. हे सर्व मानवी भूगोलातून शक्य आहे असं म्हटलं तरी चालेल किंवा मानवी भूगोलातून जगाचं कल्याण शक्य आहे असंही आपण म्हणू शकतो. आणि याशी संबंधित आता जे काही आपण चर्चा करत होतो पर्यावरणाच्या दृष्टीने, म्हणजे आता आपण जे बोललो ते पर्यावरणाच्या दृष्टिकोनातूनही जगाचं कल्याण, अर्थातच पर्यावरणाचं कल्याण म्हणजे जगाचं कल्याण आहे किंवा जगाचं कल्याण हे पर्यावरणाच्या अनुषंगानेच होणार आहे. आणि म्हणून पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून जो काही मानवाचा विकास करायचा आहे तो आपल्या पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून झाला पाहिजे. मग ते मानवाचा कृषी असेल ती पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून कृषीचा विकास झाला पाहिजे. मानवाचं असणारं जे काही पर्यटन असेल ती आपल्या पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून त्याचं पर्यटनाचा विकास झाला पाहिजे. किंवा मानवाचे असणारे उद्योग आहेत हे पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून विकसित झाले पाहिजेत. हे पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून विकसित होणं म्हणजेच मित्रांनो जगाचं कल्याण साधणं किंवा राष्ट्राचं हित साधणं किंवा प्रदेशाचं हित साधणं किंबहुना मानवाचं हित साधणं, या प्रकारचे एक लिंक, एक साखळी या मानवी भूगोलातून मित्रांनो स्पष्ट होते. अशा प्रकारे मानवी भूगोलाचं महत्त्व पाहिल्यानंतर आपण या ठिकाणी स्पष्ट करूया की आपण मानवी भूगोल ओळख किंवा मानवी भूगोल विषय परिचय जे मॉड्यूल फर्स्ट जे आपण
म्हणतो, ज्याला की मॉड्यूल फर्स्ट ह्युमन जॉग्राफी, हे या ठिकाणी मित्रांनो संपलेलं आहे. वेळ जरी आपला अधिक झाला असला तरी सुद्धा या ठिकाणी आपण हे प्रकरण किंवा हे मॉड्यूल फर्स्ट ह्युमन जॉग्राफी हे या ठिकाणी व्यवस्थितरित्या आपण संपवलेलं आहे. धन्यवाद.